नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला LCM आणि HCF वर लसावी आणि मसाईवर आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. जास्त वेळ तुमचा मी आता घेणार नाही. आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये लसावी आणि मसावी अगदी शून्यापासून आपण या ठिकाणी घेतलंय. शून्यापासून तर आपण अगदी ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण हा टॉपिक घेऊन आलोय. पहिल्या ह्याच्यामध्ये लसावी आणि मसाई म्हणजे काय हे आपण समजून घेतले. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर आधारित काही शाब्दिक गणित आणि रेग्युलर जी गणितं असतात ती पण आपण घेतली. आणखीन थोडीशी वेगळी गणितं आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ह्या 3 व्हिडिओमधून तुमच्या लक्षात येईल की लसावी आणि मसाईवर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीत अशी मी खात्रीशीर तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. तर आता आपण जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करत आहोत. आजचा हा पहिला प्रश्न. वीणाजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? बघा, तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं मी, कमीत कमी जर शब्द आला तर या ठिकाणी आपल्याला काढायचा असतो लसावी. जर आपल्याला हे कळलं तर आता आपण जास्त वेळ न घेता लगेच आपण सुरुवात करूया. 16, 24 आणि 40. बघा, याचा अर्थ असा आहे, लसावी याचा अर्थ या तिन्ही संख्येने भाग जाणारी पहिली संख्या, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे लगेच 16ने पण भाग गेला पाहिजे, 24ने पण भाग गेला पाहिजे आणि 40ने सुद्धा भाग गेला पाहिजे. आपण लगेच करूया. आपण 2 2 16 12 20. पुन्हा कशाने भाग जाईल? 2ने जाईल. 2 चौक 8, 2 सक 12, 2 10 20. पुन्हा कशाने भाग जाईल? 2ने भाग जाईल. 2 2 4, 2 त्रिक 6, 2 पंचे 10. पुन्हा कोणत्या संख्येने भाग जाईल का? तर कोणत्याही संख्येने आता भाग जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपण थांबायचं आणि डायरेक्ट उत्तर काढायचंय. आपण सामायिक आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार करायचा असतो. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. तुम्ही थोडा गुणाकार करू शकतात. 2 2 4, 4 2 8 गुणिले 2 त्रिक 6, 6 पंचे 30. बघा, 8 त्रिक 24, 0 240. बघा, एका मिनिटाच्या आत आपण या ठिकाणी गणित सोडवलेलं आहे. 240 ही अशी संख्या आहे की त्या संख्येला 16ने पण भाग जाईल, त्या संख्येला 24ने पण भाग जाईल आणि त्या संख्येला 40ने सुद्धा भाग जाईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 240. म्हणजे तिच्याकडे कमीत कमी 240 मणी असतील. ती 16ने पण ती करू शकेल, माड 24ने पण करू शकेल आणि 40 मळ्या मिळून सुद्धा ती हार या ठिकाणी बनवू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जास्त वेळ घेणार नाहीत. लगेच आपण प्रश्न सॉल्व्ह करतोय. 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना, तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही. तर 3 डब्यात मिळून कमीत कमी म्हणजे किती? कमीत कमी म्हणजे काय? तर कमीत कमी म्हणजे लसावी. आपल्याला लसावी काढायचं हे जर कळलं तर 12, 20 आणि 24. चला काढून घ्या आता डायरेक्टली ह्याचा लसावी. लसावी कसा काढणार? 2ने भाग द्या. 2 सक 12, 2 10 20. इथं 12. पुन्हा 2ने भाग जाईल. 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 2 सक 12. पुन्हा कुठल्या 2 संख्येने भाग जाईल का? तुम्ही देत राहा. 2 संख्येला तुम्ही भाग देत राहू शकतात. 3ने भाग जाईल. 3 1 3, 5ला भाग जाणार नाही, तसंच ठेवा. 3 2 6. पुन्हा भाग जाईल का? पुन्हा भाग जाणार नाहीत. डायरेक्टली सामायिक आणि असामायिक यांचा गुणाकार करून टाका. 2 2 4, 4 त्रिक 12 गुणिले यांचा 5 2 10. बघा,
किती आलंय 120. डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी उत्तर काढू शकतात. किती कमीत कमी लाडू असतील? कमीत कमी 120 लाडू असतील. कमीत कमी किती असतील? 120 लाडू. 24 ने पण भाग जातोय, 20 ने पण भाग जातोय, 12 ने भाग जातोय. अशा संख्येला म्हणतात मसावी. अशा संख्येला म्हणतात मसावी. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 120. क्या नेक्स्ट घ्या प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा आहे. आपण अगदी शून्यापासून बेसिक कन्सेप्ट समजून घेतले. त्या मला वाटत नाही तुम्हाला आता काही अडचण येईल. तुम्ही पटापट लगेच सुरुवात करायला पाहिजे, सोडून टाकायला पाहिजेत न बघता. बघा काय म्हटलेलं इथे, एकाच वेळी पुन्हा हिरवे येतील. एका शहरात एका मोठ्या रस्त्यावर 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल आहेत. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद आणि 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केले. 8 वाजता चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर ते किती वेळाने तिन्ही सिग्नल पुन्हा येतील? म्हणजे सकाळी 8 वाजता ते एकदा हिरवे दिसले, एकदा हिरवे दिसले, तर त्याच्यानंतर पुन्हा किती वाजता किंवा किती वेळेनंतर ते एकत्र येतील? म्हणजे पहिल्याचा दर आहे 60 सेकंद, दुसऱ्याचा आहे 120 आणि तिसऱ्याचा आहे 24. तर इथे काहीही करायचं नाही. इथे सुद्धा आपल्याला काढायचं आहे लसावे. काही करायचं नाही. 24, 60 आणि 120 यांचा काय करायचं आपण? लसावी काढून घ्यायचा. आणि ते नंतर किती ह्याच्यानंतर भेटणार आहेत, किती सेकंदानंतर पुन्हा एकत्र भेटतील. म्हणजे काय होणार बघा, आपण सिनेरिओ थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथे काय आहे तो, समजा 8 वाजले, 8 वाजता हिरवे ते झाले एकदा. पुन्हा पुढे काय होणार आहे? 8 वाजून 60 सेकंदाला, 8 वाजून 60 सेकंदाला एक हिरवा होईल. दुसरा केव्हा होईल? 8 वाजून 120 सेकंदाला, 120 सेकंद, आता म्हणजे 60 सेकंद, 120 सेकंदाला होईल. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो 8 वाजून 24 सेकंदाला, 8 वाजून 24 सेकंदाला तो वाजेल. मग असे ते एकत्र आले पाहिजे. 60 सेकंद म्हणजे काय? 1 मिनिट. 60 सेकंद म्हणजे काय? पहिला आहे तो 8 वाजून 1 मिनिटाला वाजेल. दुसरा आहे 120, 120 म्हणजे 2 मिनिटं, म्हणजे 2 मिनिट. पुन्हा हे दोन्ही जर आपण बघायला गेलो तर 2 मिनिटानंतर ते एकत्र वाजतील. म्हणजे 2 मिनिटानंतर ते एकत्र त्या ठिकाणी हिरवे होतील. पण हा जो आहे हा 24 सेकंद आहे. त्याच्यानंतर तो 48 सेकंद, त्याच्यानंतर 72 सेकंद, 72 सेकंद म्हणजे 1 मिनिट आणि 12 सेकंद. म्हणजे ह्याप्रमाणे ते काय होणार आहे? पुढे पुढे जात राहणार. म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचा असतो? आपल्याला काढायचा असतो लसावी काढायचा असतो. सोपा आहे. इथं 12 2ने भाग द्या, 12, 30, 60. आणखीन तिघांना कशाने भाग जाईल? मला वाटतं तुम्ही डायरेक्ट देऊ शकतात. 6ने भाग जाईल. 6 दुने 12, 6 पंचे 30, 6 10 60. पुन्हा कशाने भाग जाईल? आपण लसावी काढतोय त्यामुळे काय प्रश्नच येत नाही. 2 संख्येला भाग द्या. 5 याला भाग जाणार नाही. 2 5 दुने 10, सॉरी इथे 5 1 5, 5 दुने 10. पुन्हा 2ने भाग द्या. बे 1 बे, हा एक तसाच ठेवा. बे 1 बे. चला यांचा गुणाकार करून टाका. गुणाकार करून टाका. काय आला गुणाकार? गुणाकार करून टाका. काय आला गुणाकार बघा. 2 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 2. 6 दुन 12, 12 पंचे 60, 60 दुन 120. 120 सेकंदानंतर, 120 सेकंदानंतर पुन्हा ते एकत्र हिरवे दिसतील. प्रश्न काय आहे? किती वेळाने ते सिग्नलला एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? तर 120 सेकंद. 120 सेकंद म्हणजे किती? 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटे. म्हणजेच 8 वाजून 2 मिनिटे. 8 वाजून 2 मिनिटांनी ते एकत्रित हिरवे होतील. ते किती वेळानंतर? तर 2 मिनिटानंतर. एका संख्येला अनुक्रमे 8, 12, 10, 14 या संख्याने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते. तर अशी लहानात लहान संख्या कोणती आहे? ती संख्या कोणती? तर बघा काही करायचं नाही. पहिल्यांदा आपण ह्यांचा
काय करायचं, आपण लसावी काढून घ्यायचा आहे. 8, 10, 12 आणि 14. काही करायचं नाही. लहानात लहान संख्या कोणती असं आपल्याला विचारले तर बघायचं. 2 घ्या. 2 8, 2 5 10, 2 12, 2 7 14. आणखीन कशाने भाग जाऊ शकेल? 2 ने. 2 2 4, 2 3 6, 5 तसाच ठेवा, 7 तसाच ठेवा. पुन्हा कशाने भाग जाईल का? कशानेही भाग जात नाहीत. सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार करून टाका. बघा, ह्या सगळ्यांचा गुणाकार करा. 7 त्रिक 21, 21, 21 पाचा किती? 21 पाचा 105, 105 गुणिले 2, 210, 210 गुणिले 2, 420, 420 गुणिले 840, 840. बघा, यांचा गुणाकार किती आलेला आहे? 840. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 7. थोडा थोडा करून घेऊ शकता तुम्ही. 2 2 4, 4 2 8 गुणिले 5 त्रिक 15 गुणिले 7. तुम्ही असं करू शकतात. यांचा गुणाकार करा. 8 7 56 गुणिले 15, 15 6 90, 9 हात चला. 15 5 75, 75 आणि 9 किती झाले? 84. बघा, 840. आपण या आधी उत्तर काढलेलं होतं 840. तर हा झाला बघा 840. काय आले? 840 आले लसावी. आपल्याला काय विचारलेलं आहे तर ती लहानात लहान संख्या किती, तर त्या प्रत्येकाला ह्या संख्येने भागले असतात. 3 बाकी उरतो, तर ह्याच्यामध्ये ऍड करा 3. 843. 843 ही संख्या अशी आहे की या संख्येला 8 ने, 10 ने, 12 ने, 14 ने भागले असता बाकी किती उरणार आहेत? बाकी 3 उरणार आहेत. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, श्रेयस, शलाका आणि स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणावरून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात व अनुक्रमे 16, 24, 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. तर ते तिघेही कमीत कमी किती वेळानंतर पुन्हा ते एकत्र येतील? पुन्हा किती वेळानंतर? कमीत कमी लसावी काढायचा. वेळ घेऊ नका. 16, 18, 24 पटापट करून टाका. 2 घ्या. 2 8 16, 2 9 18, 12. पुन्हा कशाने भाग जाईल? 2 ने देऊन टाका. 2 4 8, 9 तसाच ठेवा. 2 6 12. पुन्हा कशाने भाग जाईल? 3 ने भाग जाईल. 4 तसाच ठेवा. 3 त्रिक 9, 3 2 6. पुन्हा कशाने भाग जाईल? 2 ने. 2 2 4, 3 तसाच ठेवा. 2 1 2. आता कशाने भाग जाणार नाहीत. काही करायचं नाही. पटकन यांचा आपण काय करायचा? गुणाकार करून टाकायचा. ओके, यांचा काय करायचा? गुणाकार. 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. ओके, 2 2 4 गुणिले 3 2 6 गुणिले 3 2 6, 6 आणि 6 36, 36 गुणिले 4, 6 चौक 24, 2 हात चला, 4 त्रिक 12 आणि 14. 144 किती काय मिनिटं म्हटले तर 144 मिनिटानंतर ते पुन्हा काय होतील? एकाच वेळी येतील. 144 मिनिटे. 144 मिनिटे म्हणजेच किती? 2 तास 24 मिनिटांनी एकत्र येतील. बघा, सोपं आहे हे सुद्धा. एका मिनिटात तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. 2 तास 24 मिनिटांनी पुन्हा ते एकत्र येतील. 8 9 10 15 20 या संख्याने भागले असता प्रत्येक वेळी 5 बाकी उरते. तर अशी लहानात लहान संख्या लिहा. पुन्हा काय करायचे? पुन्हा याचा आपल्याला लसावी काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही लसावी काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे होमवर्क. बघा, दुसरं, 2 संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहेत. 2 संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक थोडंसं
एक वेगळा फॉर्म्युला आहे, आपण लक्षात ठेवायचा आहे. तो असा आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. हा एक फॉर्म्युला थोडासा आपण लक्षात ठेवायचं. ह्या 4 संख्या असतात, 4 संख्येपैकी 3 संख्या दिल्या असतात, चौथी संख्या आपल्याला काढता येते. बघा, एक संख्या आहे, पहिली संख्या आहे 216 गुणिले दुसरी संख्या आपण x समजू बरोबर लसावी त्यांचा दिलेला आहे 432 गुणिले मसावी दिलेला आहे 72. आता काय होईल, आपल्याला ही दुसरी संख्या काढायची आहे. दुसरी संख्या बरोबर 432 गुणिले 72. हा जो 216 आहे तो तिकडे जाईल भागाकारामध्ये 216. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्या लक्षात येते 216 आणि इथे 432 आहे. 216 एक 216, 216 दुन 32, राहिले काय 72 दुने. 72 दुने किती, 2 दुने 4 आणि 14 144. बघा, दुसरी संख्या काय असेल 144. सोपं आहे, ह्या पद्धतीने तुम्ही लगेच या ठिकाणी सॉल्व करू शकता. 2 अंकी संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी हा 3, तर त्यांचा लसावी आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. बघा, 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. लक्षात ठेवायचं, इथे 2 संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे, हा फॉर्म्युला यूज करायचा. 765 बरोबर मसावी 3 आहेत गुणिले लसावी. 3 इकडे येईल, 765 भागिले 3 बरोबर लसावी. 3 ने भाग द्या, 3 एक 3, 3 दुने 6, 3 दुने 6 16, 3 5 15, 1 3 5 15, म्हणजेच लसावी बरोबर 255. या पद्धतीने आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काढणं अपेक्षित आहे. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. तर जास्त काही हे फॉर्म्युले नाहीत, 2-3 फॉर्म्युले आहेत. हे 2-3 फॉर्म्युले तुम्ही तेवढे पाठ करून घ्या. एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लांबीच्या प्लास्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडाळे आहेत. दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या 3ही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे आपण पाळले तर जास्तीत जास्त म्हणजे काय, जास्तीत जास्त म्हणजे काय, मसावी. जास्तीत जास्त म्हणजे काय, मसावी आपल्याला काढायचं आहे. कुणाचा काढायचा आहे, 308, 392 आणि 490. चला पटकन काढून घ्या. आपल्याला माहितीये कितीतरी गणित आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर मला वाटतं हे गणित तुमच्यासाठी सोपं आहेत, तुमच्यासाठी होमवर्क आहेत. तुम्ही हे गणित सॉल्व करा आणि कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर मला लिहून पाठवा. दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या आहेत. बघा, 2 समसंख्यांचा लसावी हा आहे 180. तर त्या 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी किती असेल, तर मसावी असतो 2. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेला आहे. पुन्हा जर तुम्ही बघितला नसेल तर पहिला व्हिडिओ बघून घ्या. 2 नियम आहेत. 2 क्रमागत समसंख्या असेल तर त्यांचा मसावी हा 2 असतो आणि 2 क्रमागत विषम संख्या असतील तर त्यांचा मसावी हा 1 असतो. त्यामुळे त्यांचा मसावी किती आला, 2 आला. तर त्या 2 क्रमागत समसंख्या कोणत्या असतील, तर आपण पुन्हा एक फॉर्म्युला या ठिकाणी तो लक्षात ठेवा. लसावी भागिले मसावी आपण या ठिकाणी करायचा असतो. लसावी भागिले मसावी म्हणजेच काय,
180 भागिले 2, 180 भागिले 2 बरोबर किती? 90. आता हा जो 90 आला आहे, या 90चे आपण काय करायचे आहेत? असामायिक अवयव घ्यायचे. असामायिक अवयव. असामायिक अवयव आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. असामायिक अवयव काय असणार आहेत? तर असामायिक अवयव असणार आहेत 9 गुणिले 10. असामायिक अवयव 9 गुणिले 10. बाकी काय करायचं नाही बघा. अशा प्रकारची गणित असतील तर लसावी भागिले मसावी बरोबर 180 भागिले 10 बरोबर 90. आता आलेलं जे उत्तर आहे त्या उत्तराचे 2 असामायिक अवयव फॅक्टर्स तुम्ही घ्यायचे. 9 गुणिले 10, 9 10 90. बाकी काही करायचं नाही. आता आपल्याला लहान संख्या काढायची आहे आणि एक मोठी संख्या. लहान संख्या आपल्याला काढायची आहेत. लहान संख्या जर घ्यायची असेल तर छोटा अंक घ्यायचा. 9 गुणिले मसावी बरोबर 18. आणि आपल्याला मोठी संख्या काढायची आहेत, ती म्हणजे 10 गुणिले 2 बरोबर 20. त्या 2 क्रमागत संख्या कोणत्या आहे? तर 18 आणि 20. तुम्ही हे करून बघू शकता. आता आपल्याकडे वेळ नाही, पण किंवा बघूया आपण. तुम्हाला करूनच दाखवतो मी. या 2 संख्या आहेत, यांचा लसावी किती आहेत? 180 आहेत. बघा यांचा लसावी आपण काढूया पटकन. काय फरक पडतो? बरोबर आहेत ना? 18 आणि 20. 2 ने भाग द्या. 2 9 18, 2 10 20. पुन्हा भाग जाणार आहे का? कशाने भाग जाणार नाहीत. यांचा गुणाकार करा. 10 गुणिले 9 गुणिले 2, 9 10 90, 90 दून 180. बघा त्यांचा लसावी काय आला? 180 आणि त्यांचा मसावी काय? 2. ओके. तर ह्या पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे. ओके. हा प्रश्न सुद्धा सोपा आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. कवायतीसाठी 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली, 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहेत. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर जास्तीत जास्त म्हटलं की आपल्याला माहित आहे, जास्तीत जास्त म्हटलं की मसावी काढायचा आहे. कितीचा? तर 30, 45 आणि 60. लगेच होईल आपल्याला. 5 ने भाग जाईल. 5 31, 5 9 45, 5 गुणिले 12. पुन्हा कशाने भाग जाईल? 3 ने. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. पुन्हा कशाने भाग जाईल? 2 ने भाग जाईल. 2 1 2, भाग जाणार नाहीत. 2 2 4. सॉरी, चुकले, घाई झाली माझी. आपल्याला काढायचं आहे मसावी. घाई झाली. आपल्याला काढायचं आहे मसावी. ओके. 3 ने भाग जाईल का? येस. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता ह्या पुढे जाण्याच्या पूर्वी ह्या तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे तर आपण पुढची प्रोसेस करू शकतो, नाहीतर नाहीत. त्यामुळे 5 गुणिले 3 15. उत्तर काय असेल? 15. आपल्याला प्रश्नाची अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. प्रश्नाची अंडरस्टँडिंग झाली तर वी कॅन सॉल्व इझिली. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधींनी दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधींनी दर 12 दिवसांनी कार्यालयात यायचे आहेत व अहवाल द्यायचा आहे अशी सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी म्हणजेच लसावी. कमीत कमी किती दिवसानंतर ते एकत्र भेटतील? तर मला वाटते 24. आपल्याला डायरेक्ट उत्तर येऊन जाईल इथे 24. अशी संख्या पाहिजे ऑप्शन पैकी. तर ह्या तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. 48ला भाग जातोय, परंतु ती मोठी संख्या झाली. आपल्याला लहान संख्या पाहिजे. कदा यालाही मोठे आहेत, भाग जाईल. उत्तर आपलं असेल. बघूया. 2 बेत्रिक 6, बेचोक 8, बेसक 12. ओके. आणखीन कशाने भाग जाईल? 2 ने.
तीनाला भाग जात नाही, 3 ठेवा, 2 2 4, 2 3 6, तीनाने भाग जातोय, 3 1 3, 2 तसंच ठेवा, 3 1 3. चला गुणाकार करून टाका यांचा, या संख्यांचा गुणाकार करा. 2 2 4, 4 3 12, 12 चौक ओके, 2 2 4, 4 3 12, 12 2 24. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 24. ओके.